आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। ऑडिओ जंगल। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाग घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीट्स इफेक्ट वरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडिफिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेज मध्ये अलर्ट मोशन मोडिफिकेची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा भावांनो, आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। once more. रुको जरा, सबर करो। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला याच्यामध्ये रेड बीट ॲड करून दिलेले आहेत, ज्या भावांनो आपण इमेजेस ॲड करण्यासाठी याचं यूज करणार आहे। तर भावांनो इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपलं जे या व्हिडिओला आपण यूज केलेलं ऑडिओ सॉन्ग आहे ते इथं सुरुवातीला भावांनो ॲड करायचं आहे। तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते फक्त भावांनो इथून ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर भावांनो ही जी वायर क्रिएशनची लेअर आहे ती भावांनो फक्त इथून डिलीट करायचे। लेअर डिलीट केल्यानंतर भावांनो पुढे काय करायचं आहे तर भावांनो आपला एक ओव्हरलेचा व्हिडिओ जो तुम्हाला भावांनो मटेरियलमध्ये भेटून जाईल तो भावांनो इथे ॲड करायचा आहे। तर भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावांनो आपण ओव्हरलेचा व्हिडिओ पहिल्यांदा ॲड करून घेऊया। ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करायचा भावांनो आणि नेक्स्ट बीटवरती यायचं आहे। नेक्स्ट बीटवरती आल्यानंतर राहिलेला जो व्हिडिओ आहे तो भावांनो इथून ट्रिम करायचा आहे। व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर भावांनो पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला येऊया। भावांनो इथून आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आलेलो आहे। तर व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन भावांनो मटेरियलमध्ये तुम्हाला ही एक भावांनो PNG भेटून जाईल इमोजीची, ती भावांनो ॲड करायची आहे आणि याची थोडीशी भावांनो साईज वाढवायची आहे। एवढीशी पण साईज ठेवूया आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे अशी बरोबर मधोमध ही PNG भावांनो सेट करायची आहे। इथपर्यंत आपण अशी बरोबर सेट करायचे भावांनो आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भावांनो फर्स्ट बीटपर्यंत यायचं आहे आणि तिथपर्यंत भावांनो ही इमेजची PNG आहे ती भावांनो खेचून घ्यायची आहे। त्यानंतर भावांनो पुढे काय करायचं आहे तर भावांनो आपण इथून इमेजेस ॲड करणार आहे। तर भावांनो इमेजेस कशा प्रकारे ॲड करायचे आहेत तर भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपली एक इमेज सिलेक्ट करायची आहे। इमेज सिलेक्ट केल्यानंतर भावांनो इथून ॲड केल्यानंतर भावांनो 3 डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर भावांनो पुढे काय करायचं आहे तर नेक्स्ट बीटवरती येऊन भावांनो राहिलेली जी इमेज आहे ती भावांनो इथून ट्रिम करायची आहे। नेक्स्ट इमेज सुद्धा भावांनो आपण अशाच प्रकारे ॲड करणार आहे। तर भावांनो इमेज जी आहे ती इथून सिलेक्ट करून ॲड करून घ्यायची भावांनो आणि भावांनो 3 डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर भावांनो पुढे काय करायचं आहे तर भावांनो नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि राहिलेली इमेज भावांनो इथून ट्रिम करायची आहे। तर भावांनो अशा प्रकारे दोन बीट्स आहेत, ही आणि ही बीट याच्यामध्ये अशी इमेज ॲड करायची आहे। तर भावांनो अशा प्रकारे सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। या ज्या लहान लहान बीट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भावांनो इमेजेस ॲड करायचे आहेत। तर भावांनो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत भावांनो व्हिडिओ स्किप करतो।
ओके, तर चला भाऊंनो, अशा प्रकारे आपण सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर भाऊनी इथं तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर भाऊनी या ज्या लहान लहान बिट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भावना आपण इमेजेस ॲड केलेले आहेत. तर त्यानंतर भाऊनं पुढे काय करायचं आहे, भाऊनी इथून थोडंसं भाऊनं पुढे यायचं आहे, म्हणजेच आपल्या फर्स्ट बीटवरती यायचं आहे. भावानं फर्स्ट बीटवरती आल्यानंतर भावानं काय करायचं आहे, तर भावानं इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि भावानं हा जो शेप आहे इथं तुम्ही एकदम भावानं आपला स्क्वेअरचा जो शेप आहे तो इथून ॲड करायचा आहे. भावानं शेप ॲड केल्यानंतर पुढे काय करायचं आहे, इथे जी भावानं इथे भावानं तुम्ही बघू शकता, इथे भावानं इथे तुम्हाला डॉट दिसेल, तर भावानं इथे क्लिक करायचं आहे आणि इकडं असं भावानं खेचून घ्यायचं आहे. आपल्या राईट साईडला भावानं थोडंसं खेचायचं आहे. खेचून थोडंसं पूर्ण आपलं जे फ्रेम आहे त्याच्यात थोडंसं बाहेर आणायचं आहे. बाहेर आणल्यानंतर भावानं थोडंसं खालच्या बाजूला पण भावानं थोडंसं खेचून घ्यायचं आहे. एवढ्याशी भावानं जाडी ठेवायची आहे त्याची. त्यानंतर भावांनो कलर जो आहे तो इथून भावानं ब्लॅक करायचा आहे. ब्लॅक केल्यानंतर भावानं पुढे काय करायचं आहे, तर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन इथे असे भावानं बरोबर सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बॉर्डर अँड शॅडोवरती जाऊन याची शॅडो ऑन करायचे आहे आणि याची जी भावानं स्ट्रेंथ आहे ती बरोबर 10 ठेवायची आहे आणि भावानं याचा कलर भावानं व्हाईट करायचं आहे. व्हाईट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावानं ही जी भावानं आपली लेअर आहे ती भावानं खेचून घ्यायची आहे. त्यानंतर भावानं पुन्हा आपण फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि भावानं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन इथे भावानं तुम्हाला एक पार्टिकलचा व्हिडिओ भेटून जाईल. हार्ट शेपचे जे पार्टिकल आहेत त्याचा व्हिडिओ भेटून जाईल. तो भावानं इथून ॲड करायचा आहे. त्यानंतर या भावाने आपण याची साईज थोडीशी भावानं कमी करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता भावांनो. आणि साईज कमी केल्यानंतर भावानं पुढे काय करायचं आहे, तर भावानं इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो हे सुद्धा भावानं आपण असं थोडंसं एवढं असं लहान करून घेऊया, म्हणजे याच्या साईजचं भावानं बरोबर करून घ्यायचं आहे. इथे आपण थोडंसं बरोबर या वाईट बॉर्डरला चिटकवायचं आहे आणि इथून असं इथपर्यंत करून घ्यायचं आहे भावानं. आणि इथे सुद्धा भावानं आपण थोडंसं वरती करून घेऊया, म्हणजे बरोबर भावानं ते सेट होऊन जाईल. इथं बरोबर आता आपण भावानं सेट केलं आणि त्यानंतर भावानं व्हिडिओ असा भावानं लांबेल असा बरोबर आपल्या ही जी फ्रेम आहे त्याच्याबरोबर चिटकवायचं भावानं. त्यानंतर भावानं इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावानं पुढे काय करायचं आहे, तर हा जो व्हिडिओ आहे एकदम शेवटच्या बीटवरती यायचा आहे आणि राहिलेला जो व्हिडिओ आहे तो भावानं इथून ट्रिम करायचा आहे. आपल्या शेवटच्या बीटपर्यंत फक्त आपला भावानं व्हिडिओ आहे, तर भावानं इथपर्यंत जायचं आहे आणि राहिलेला व्हिडिओ भावानं इथून ट्रिम करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ भावानं हार्ट शेपचा कसा दिसतोय. त्यानंतर भावानं पुढे काय करायचं आहे, तर पुन्हा फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करायचं भावानं आणि मीडियावरती जाऊन भावानं इथे तुम्हाला भावानं मटेरियलमध्ये काजमा नावाची भावानं PNG भेटून जाईल. ती भावानं ॲड करायची. ॲड केल्यानंतर भावानं मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही बरोबर भावानं आपली जी ब्लॅक आपण ही जी शेप ॲड केलेला आहे त्याच्या बरोबर भावानं मध्ये सेट करायचे आणि त्या व्हिडिओच्या वरती तसा भावानं सेट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावानं ही सुद्धा PNG खेचून घ्यायची. त्यानंतर भावानं ह्या ज्या लेअर आहेत त्या भावानं पुन्हा विस्कळल्या नाहीत पाहिजे. त्यासाठी भावानं आपण काय करायचं आहे, तर याचा ग्रुप करायचा आहे. तर भावानं ग्रुप कशा प्रकारे करायचा भावानं, तर या ज्या लेअर आहेत त्या भावानं इथून सिलेक्ट करायचे आहेत आणि सिलेक्ट केल्यानंतर इथून आपण त्यांचा भावानं ग्रुप करून घ्यायचा आहे. इथून आपण आता त्यांचा ग्रुप करून घेतलेला भावानं आता भावानं काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे ग्रुप जो आहे तो भावानं आपण क्रिएट करायचा आहे याचा. आणि त्यानंतर भावानं आपला एक लोगो आपण ॲड करून घेणार आहे. तर भावानं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला भावानं इथून आपण लोगो ॲड करून घेऊया. लोगो ॲड केल्यानंतर या लोगोची भावानं साईज थोडीशी कमी करायची आहे. एवढी अशा साईज ठेवून घेऊया आपण आणि इथून भावानं आपण इथे किंवा भावानं इथे आपण लोगो ॲड करायचा आहे. आपल्याला जिथे आवडेल तिथे भावानं आपण लोगो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा सुद्धा लोगो भावानं खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर भावानं तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट भावानं अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये भावानं टोटल मी तुम्हाला 5 इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल भावांनो, पण व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावानं इथून वेळ न घालवता आपण इथून इफेक्ट नंबर 1 इथून भावानं कॉपी करून घेऊया आणि आपल्या बेटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. एकदम व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे भावांनो. आणि एकदम शेवटी आल्यानंतर एकदम लास्टची एक सिंगल इमेज आहे, ही जी भावानं लास्टची थोडीशी मोठी इमेज आहे त्या फक्त आणि फक्त भावानं एका इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 भावानं पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर भावांनो आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि इथून थोडंसं पुढे यायचं आहे. इथून भावानं आपण इमेजेस ॲड केलेल्या आहेत. भावानं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, ही एक इमेज, ही एक इमेज आणि ही एक इमेज. सुरुवातीच्या 3 इमेजेस, त्यानंतर भावानं लहान लहान इमेज आणि इथून पुढची इमेज, हा एक आपला ग्रुप आहे. त्यानंतर भावानं पुन्हा इथल्या 3 इमेजेस, लहान इमेजेस आणि इथली इमेज, हा एक ग्रुप आहे. पुन्हा 3 इमेजेस, लहान इमेजेस आणि पुढची इमेज, असा आपला ग्रुप आहे भावानं. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. मग इफेक्ट कसा द्यायचा तो भावानं मी तुम्हाला सांगून जाणार आहे भावानं. तर भावानं आपली इथून पहिली जी इमेज आहे त्या पहिल्या इमेजला भावानं आपला इफेक्ट नंबर 1 भावानं पेस्ट करायचा आहे, 2 भावानं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर काय करायचं भावानं, लहान इमेजेस संपल्यानंतर पुढची एक इमेज सोडायची.
त्यानंतर भावांनो पुन्हा 3 इमेजेस. ज्या प्रकारे भावांनो लहान इमेजेसच्या मागं 3 इमेजेस आहेत, तसेच भावांनो इथे सुद्धा लहान इमेजेस आहेत आणि त्याच्या मागे सुद्धा 3 इमेजेस आहेत. तर त्यातली भावांनो पहिली इमेज इथे भावांनो इफेक्ट नंबर 2 आपला पेस्ट करायचा आहे. पुढं कसं भावांनो, तर इथे लहान इमेजेस आहेत, तर याच्या मागच्या 3 इमेजेसमधली पहिली इमेज इथे भावांनो आपण इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट करायचा आहे. पुन्हा भावांनो कसं, इथे लहान इमेजेस, त्याच्यानंतर भावांनो इथे 3 इमेजेस आहेत, या 3 मधली भावांनो पहिली. अशा प्रकारे भावांनो शेवटपर्यंत भावांनो आपला इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट करायचा आहे. लास्टच्या इमेजला तर भावांनो आपण इफेक्ट नंबर 1 दिलेलाच आहे भावांनो. त्यानंतर भावांनो काय करायचं आहे, आपले शेकी पेड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि भावांनो इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर भावांनो आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि इथून थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर भावांनो इथल्या इमेजला तर भावांनो आपण इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट केलेला आहे. तर भावांनो ज्या इमेजला आपण इफेक्ट नंबर 2 पेस्ट केलेला आहे त्याच्या पुढच्याच इमेजला भावांनो आपण इफेक्ट नंबर 3 भावांनो पेस्ट केलेला आहे. तर इथे करायचं आहे. त्यानंतर भावांनो आपण इथे इफेक्ट नंबर 2 दिलेला आहे, तर याच्या पुढची जी इमेज आहे तिथे भावांनो इफेक्ट नंबर आपण 3 देऊया. त्यानंतर भावांनो काय करायचं आहे, इथे एक दिलेला आहे, तर भावांनो इथे जिथे जिथे आपण भावांनो इफेक्ट नंबर 2 दिलेला आहे त्याच्या पुढच्या इमेजला भावांनो फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपला इफेक्ट नंबर 3 भावांनो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर भावांनो काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 4 इथून भावांनो कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर भावांनो आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती येऊया आपण. इथून आता भावांनो आपण थोडंसं पुढे येऊया. हे बघ भावांनो एकदम सिंपल आहे. 4 आणि 5th इफेक्ट आणि आपला फर्स्ट इफेक्ट एकदम सिंपल आहे भावांनो. याच्या सगळ्या व्हिडिओमध्ये भावांनो तुम्ही बघू शकता 4 आपण लहान लहान इमेजेस ॲड केलेले आहेत. तर भावांनो जिथे जिथे लहान लहान इमेजेस आहेत त्याच्या भावांनो मागची जी इमेज आहे भावांनो त्या इमेजला भावांनो आपला इफेक्ट नंबर 4 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. इथे लहान इमेजेस आहेत तर याच्या मागच्या इमेजला भावांनो आपला इफेक्ट नंबर 4 भावांनो पेस्ट करायचा आहे. इथे लहान इमेजेस आहेत तर याच्या मागच्या इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 4 भावांनो पेस्ट करायचा आहे. शेवटपर्यंत भावांनो असंच करायचं आहे. जिथे जिथे लहान लहान इमेजेस आहेत तिथे तिथे भावांनो त्याच्या मागच्या इमेजला इफेक्ट नंबर 4 भावांनो पेस्ट करायचा आहे. आता आपण आपला लास्टचा इफेक्ट म्हणजेच भावांनो इफेक्ट नंबर 5 इथून कॉपी करून घेऊया आणि आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती येऊया. ज्या प्रकारे आपण इफेक्ट नंबर 4 पेस्ट केलेला आहे सेम भावांनो 5 तसाच पेस्ट करायचा आहे. फक्त भावांनो लहान इमेजेसच्या मागे आपण इफेक्ट नंबर 4 पेस्ट केलेला आहे, 5 भावांनो पुढे पेस्ट करायचा आहे. जिथे जिथे लहान लहान इमेजेस आहेत त्याच्या पुढच्या इमेजला भावांनो आपला इफेक्ट नंबर 5 भावांनो पेस्ट करायचा आहे. तर भावांनो इथे लहान आहेत तर याच्या पुढच्या इमेजला आपण इफेक्ट नंबर 5 आपला पेस्ट करूया. त्यानंतर भावांनो इथे लहान आहेत तर याच्या पुढच्या इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 5 आपला पेस्ट करूया. तर अशा प्रकारे भाई काय आपण इफेक्ट जे आहेत ते भावांनो इथे पेस्ट करून घेतलेले आहेत. व्हिडिओ आपला अशा प्रकारे होतोय भावांनो, फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ भावांनो इथून एक्सपोर्ट करायचा आहे. व्हिडिओ फुल खतरनाक, लाईक आणि सबस्क्राईब भावांनो झालंच पाहिजे. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.